हॅलो. तर परीक्षा म्हटलं की आपल्या सगळ्यांना पावसाळा असो, हिवाळा असो, नाही तर कुठलाही ऋतू असो, कुठल्याही ऋतूत आपल्याला घाम हा फुटतोच. आपण आयुष्यात प्रत्येकाने कुठली ना कुठली तरी परीक्षा ही कायम दिलेलीच असते. मग ती कुठलीही असू दे, अगदी स्पर्धा परीक्षा असू दे, शाळेची असू दे, कॉलेजची असू दे, विद्यापीठाची असू दे, नाहीतर आयुष्याची परीक्षा असू दे. काही काही जण तर प्रेमाचीही परीक्षा देतात. म्हणजे परीक्षा हा शब्द ऐकला की आपल्याला घाम फुटतो. बरोबर आहे की नाही? कारण परीक्षा द्यायची म्हटलं की 3 तासाचा पेपर असतो, तो सोडवायचा असतो. बर, उत्तर आपल्याला माहिती असतात, पण ती लिहायची कशी, काय असतं, या सगळ्या गोष्टी असतात. किती मार्कांचा प्रश्न आहे, किती वेळात तेवढा सोडवायचा आहे, किंवा कधी कधी निगेटिव्ह मार्किंग असते MCQs असतील तर. या सगळ्या गोष्टी पार करत आपल्याला परीक्षेचे पेपर द्यावे लागतात. पण आयुष्याची परीक्षा असेल तर म्हणजे कुठल्या तरी फॅमिलीत शिकण्याची इच्छा असते कुठल्या तरी तिथल्या मुला मुलींना, पण पैशाची प्रॉब्लेम असतात, किंवा काही आजार असतात त्याच्यामुळे शिकता येत नाही, किंवा पैसा आहे, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, शारीरिक परिस्थिती व्यवस्थित आहे, पण कधी कधी मानसिक परिस्थितीमुळे आपल्याला हे करता येत नाही. या तिन्ही गोष्टी असतील तर कधी कधी इतर आणखीन काही गोष्टी असू शकतात. म्हणजे घरगुती वाद असतील, किंवा आणखीन काही बरेचसे प्रॉब्लेम असतात ज्याच्याबद्दल आपण आता खोलात शिरायला नको. तर आपला विषय आहे परीक्षा. परीक्षा म्हटलं की आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला सामोरं जावं लागतं. मग अगदी साधी MCQची का असे ना, कुठली एंट्रन्स एक्झाम का असे ना, किंवा काही असे ना, परीक्षा एक्झाम या गोष्टी म्हटल्या की आपण पुस्तक काढतो, मांडी घालतो आणि ठार वेडे होऊन अभ्यास करत बसतो. बरोबर आहे ना? माझ्याही बाबतीत असं अनेक वेळेला झालेलं आहे. परीक्षा म्हटलं किंवा परीक्षेचे दिवस आले की मी आपली पुस्तकं चाळत हे येत नाही, हे येत नाही, हे येत नाही, हे येत नाही करत असते. आणि हे कधी परीक्षेचा महिना आल्यानंतर. आपण सगळे शाळेत टॉपर असतो, पण जसं जसं शाळा संपते, कॉलेजला जातो, तसं आपण अभ्यासाला लाईटली घ्यायला लागतो. मला असं नाही म्हणायचं की अभ्यासाला लाईटली घ्या किंवा अभ्यासाला फारच सिरियसली घ्या, पण जिथे गरज आहे तिथे अभ्यासाला तुम्हाला तितकं महत्व देता आलं पाहिजे. पण ओव्हरही कुठली गोष्ट करू नये, कारण अति तिथे माती ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आणि या म्हणीचे अर्थ किंवा या म्हणीपासून तयार होणारा वाक्यप्रचार सुद्धा आपण कितीतरी वेळेला परीक्षेत लिहिलाय. बरोबर आहे ना? बघा, आता अनेक म्हणी सुद्धा आपण मराठीच्या पेपरमध्ये लिहिलेल्याच आहेत की गाढवाला गुळाची चव काय, अति तिथे माती, किंवा चोराच्या मनात चांदणं, आणखीन बऱ्याच असतील, कितीतरी म्हणी असतील, किंवा फॉर्म्युलेज असतात ते आपण गणिताचे पाठ करून गेलेलो आहे. विज्ञानाचे हृदयाची डायग्राम काढायची असते तेव्हा राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल, राईट जे काय असतं ते मला आता आठवत नाहीये, पण तरी सो या गोष्टी आहेत. मेंदूची आकृती काढा म्हटलं की आपण सेरेब्रम, सेरेबेलम या सगळ्या गोष्टी काढतोच की त्यातनं. बरोबर आहे ना? सो हे आपण सगळं पाठ करून गेलेलो असतो. भूगोलाचं असतं तर नकाशा घेऊन जातो. भारत, श्रीलंका, बांगलादेश, जे काही आपल्याला देश आठवतात ते आपण लिहून टाकतो. बर, आपलं काय असतं, परीक्षेत आपल्याला महत्वाचे मार्क किंवा चांगले मार्क मिळाले तरच आपण ग्रेट का, तर असं काहीही नसतं. परीक्षेच्या मार्कांवरती आयुष्यात आपल्याला काहीही नसतं. फक्त परीक्षांचे मार्क हे कागदोपत्री आणि पुढच्या इयत्तेत ऍडमिशन घेण्यासाठी असतात. अन्यथा तुम्ही परीक्षेत किती चांगले मार्क मिळवलेत, किंवा 10वीत किती मार्कांनी उत्तीर्ण झालात, 12वीत किती मार्कांनी उत्तीर्ण झालात, याच्यावर तुम्ही आयुष्यात प्रगती करणार का, तर असं नसतं. आयुष्यात प्रगती करणार की नाही हे आपल्यावरती अवलंबून असतं, आणि ते आपण ठरवायचं असतं. ते आपल्या गट्स किंवा आपल्यामध्ये असावं लागतं, तर आपण ते करू शकतो. म्हणूनच आयुष्याची परीक्षा ही फार महत्वाची असते इतर कागदोपत्री असलेल्या परीक्षांपेक्षा. आणि प्रेमाची परीक्षा म्हणजे काय, की समोरच्या व्यक्तीला आपण जसे नाही आहोत तसं असणं किंवा तसे आहोत हे प्रयत्न करून दाखवणं, यालाच प्रेमाची परीक्षा म्हणतात. किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आयुष्यभर थांबणं ही एक परीक्षाच आहे ना. म्हणजे माहिती आहे की तो व्यक्ती आपला होणार नाही, तरी सुद्धा आपण ते करूच शकतो. अशा कितीतरी परीक्षा द्याव्या लागतात. आता आपण असं घेऊया की समजा एखादी एक मुलगी आहे जिला ऍक्टिंग मध्ये आवड आहे, पण ती व्हीलचेअरवर आहे, तिला चालता येत नाही, पण तिला नाटकात
उत्कृष्ट रोल आहे, ज्याच्यात तिला धावायचे सीन आहेत, चालायचे सीन आहेत, पळायचे सीन्स आहेत, किंवा आणखीन बऱ्याच उड्या मारायची सीन आहेत, असं जर काही असेल तर ती ते कसं करणार? किंवा ही तिची परीक्षाच आहे ना. किंवा मग तिच्या हातनं तो रोल जाणार, मग पुढच्या चांगल्या रोलसाठी थांबणं ही तिची परीक्षाच आहे ना. तर अशा अनेक परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागतं. थोडक्यात मला सांगायचा मुद्दा हा आहे की परीक्षा म्हटल्यावर घाबरून न जाता बिनधास्तपणे सामोरं जाता आलं पाहिजे. पास नापासाचा काहीही प्रश्न नसतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात सक्सेसफुल झाल्यावर फेल्युअर या लपवण्याच्या नाही, मिळवण्याच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही जर कधी फेल झाला असाल ना तर वाईट वाटून घेऊ नका. हा, त्यावेळी काही पुरतं वाटतं, काही वेळापुरतं वाईट वाटतं, अर्थात वाटणार, आपण संवेदनशील आहोत त्यामुळे आपल्याला वाईट वाटतं. पण वाईट वाटून न घेता तीच मार्कलिस्ट फ्रेम करून किंवा लॅमिनेट करून आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली, नजरेसमोर ठेवली, तर त्या मार्कशीटकडे बघून पुन्हा ती चूक न करण्याचं आपल्यात एक धाडस येतं, एक बळ येतं. म्हणूनच कधी नापास झालात तर पासच्या आधी ना लावलं की नापास होतं, मग तो ना काढायचा आणि आयुष्यात प्रत्येक परीक्षेत पास व्हायचं. मग ती शाळेतली असेल, कॉलेजमधली असेल, विद्यापीठातली असेल, आयुष्याची असेल किंवा जगातली कुठलीही असेल, परीक्षेत पास होण्यासाठी स्वतःवर विश्वास आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. त्यामुळे परीक्षेला न घाबरता बिनधास्तपणे सामोरं जावा. काय मग देणार ना इथनं पुढे प्रत्येक परीक्षा? 10वी 12वीच्या मुलींना कधी कधी प्रेशर येतं, आता काय करायचं, किंवा घरचे प्रेशर टाकतात. नको, काही गरज नाहीये, त्यांना त्यांच्या कलाने घेऊ दे. तसंही पुढे जाऊन ते मार्क फक्त कागदोपत्री असतात. त्यांना जे करायचंय तर त्यांना त्यांच्या आवडीने करू दे. आज मी जी काही इथे आहे ती माझ्या आई वडिलांमुळे, कारण त्यांनी ते डॉक्टर असून सुद्धा मला त्यांनी कधीच फोर्स केलं नाही की तू डॉक्टर हो. मला माझ्या कलांनी घेऊ दिलं, माझ्या पद्धतीने मला वावरू दिलं, मला माझ्या पद्धतीने अभ्यास करू दिला, आणि जेवढे मार्क आपले तेवढे आपले. कॉपी करून मिळवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे परीक्षा ही कॉपी न करता पास होण्यासाठी किंवा नापास होण्यासाठी केलेले आहे म्हणून नाही. आपल्याला किती येतंय, आपला अभ्यास किती झालाय, आपण किती टफ उतरतोय किंवा आपण किती टफ फाईट देतोय, आपल्या आधीच्या स्वतःपेक्षा किंवा आपल्या आत्ताच्या असण्यापेक्षा हे ठरवते ती परीक्षा. चला तर मग, ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना ऑल द बेस्ट. आणि इथनं पुढे प्रत्येकाला ज्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत, मग त्या आयुष्याच्या किंवा इतर कुठल्याही, त्यासाठी सुद्धा सगळ्यांना ऑल द बेस्ट.